सगळ्यांना माझा नमस्कार. इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. माझा आवाज नीट येतोय? थँक्यू व्हेरी मच. ओशोंच्या पुस्तकातली एक गोष्ट आहे बघा, की एक नाव एक मोठा समुद्र असतो आणि तिथे ती नाव उलटते आणि नंतर या नावेतून फक्त एक जण वाचतो आणि तो एका निर्जन किनाऱ्यावर येतो. या निर्जन किनाऱ्यावर कुणीच नसतं, अगदी कुणीच नाही. त्याला अशी सवयच नसते राहण्याची एकटं आणि एकाकी. आणि नंतर तो वाट बघतो की कुणीतरी येईल आणि मला इथून घेऊन जाईल. कुणीतरी नक्कीच येईल. आठवडा उलटतो, 15 दिवस, महिना आणि नंतर वर्ष. असे 5 वर्ष होऊन जातात. पण आता 5 वर्षानंतर त्यांनी सगळ्याच आशा सोडल्या असतात की आता कुणीतरी इथे मला सोडवायला येईल, मला घेऊन जायला येईल. आणि नंतर 5 वर्षानंतर एक दिवस असाच तो त्या निर्जन बेटावर हिंडत असतो. त्याला एक विमान दिसतं. तो वर बघतो तर ते विमान हळूहळू तिथे जवळपास उतरतं. काही माणसं त्याला भेटायला येतात. बाप रे, 5 वर्षानंतर तो माणसांना इतक्या जवळून बघतोय. आता ही माणसं त्याला विचारतात काय आणि कसं झालं. त्याची उत्तरं तो देतो. चल, देवाचीच दया आहे, आम्ही तुला घ्यायला आलोय. क्षणभर तो विचार करतो. दुसऱ्या क्षणाला म्हणतो, तुमच्या जगाच्या बातम्या देणारं वर्तमानपत्र आहे का तुमच्याकडे? त्यांच्यातला एक जण, हा काय म्हणतोय आणि बातमीपत्र मागतोच आहे, तर याला हा पेपर द्यावा म्हणून पेपर त्याच्या हातात ठेवतात. संबंध वृत्तपत्र तो वाचतो आणि वाचल्यानंतर काहीशा नाराजीनं त्यांच्या हातात ठेवतो आणि म्हणतो, हे घ्या तुमचं वृत्तपत्र आणि तुमचं जग, तुम्हाला लखलाभ हो, मी येणार नाही. आता मात्र सगळे सुन्न होतात. अरे, आम्ही तुला 5 वर्षानंतर तू नुसता इथे हिंडतोय, आम्ही तुला घ्यायला आलोय आणि तुम्ही म्हणता की मी येणार नाही. हो, मी येणार नाही. 50 वर्ष ज्या गोष्टीचा मला शोध लागला नाही तो या 5 वर्षात लागलाय. बरं झालं, देवाची असीम कृपा की माझी नाव उलटली, मी इथे या निर्जन बेटावर आलो. या निर्जन बेटावर निदान मला माझा शोध तर लागला. अरे, जे 50 वर्ष मला मिळालं नाही ते मला या 5 वर्षात देवानं भरभरून दिलंय. या निर्जन बेटाचा म्हणजेच माझ्या आतल्या मीचा मला शोध लागलाय. आता कसं मी तुमच्या बरोबर येऊ सांगा ना मास्टर्स. या निर्जन बेटाचा शोध आपल्यालाही लागलाय, बरोबर ना? अंगठे दाखवा मला, म्हणजे तुम्ही माझं ऐकता आहात. येस, शीतलताईंनी एकदम जोरदार अंगठा दाखवलाय. थँक्यू व्हेरी मच. आपलं आयुष्य आतापर्यंत कसं होतं, किती कोलाहल आणि गोंधळाचं होतं, रोजचं वाद विवाद आणि अहंकाराचं. या निर्जन बेटानं आपल्याला खूप काही भरभरून दिलंय. असं वाटतं या क्षणी आपण खूप श्रीमंत झालोय. श्रीमंती ही पैशात आणि वस्तूंमध्ये नाही हो मोजल्या जात. श्रीमंती माझ्याजवळ किती प्लॉट्स आहेत आणि किती फ्लॅट्स आहेत त्याच्यात नाही मोजल्या जात. श्रीमंती ही केवळ आपल्या मनाची असते आणि ही दिली ही ध्यानाने. प्रत्येक धर्मात वाद आहेत, विवाद आहेत, पण एका गोष्टीवर प्रत्येकानं सहमती दिली आहे आणि तो मार्ग म्हणजे ध्यान. श्रीराम, श्रीकृष्ण, महादेव, मारुतीरा या सगळ्यांनीच ध्यान
अगदी लहानपणापासूनच तुम्ही बघा, महादेवाची गोष्ट तर वेगळीच आहे, पण बाकीच्यांचं बघा, अगदी लहानपणापासून कोणी काय केलं तर ते ध्यानाचीच वाटचाल त्यांनी स्वीकारली आहे. मोहम्मद पैगंबर बघा, गुरु नानक, येशू ख्रिस्त काय करत होते? ध्यानच. येशू ख्रिस्तांबद्दल खूप काही गोष्टी आहेत की ज्या आपल्यापर्यंत पोहोचू शकते. गुरु नानक आहेत की फक्त आणि फक्त त्यांनी या निर्जन बेटाची म्हणजे ध्यानाचीच ओळख आपल्याला करून दिली आहे. म्हणजे सगळ्यांमध्ये एकमतता कशात आहे, तर ती ध्यान या 2 अक्षरी शब्दात आहे. आता महाराजांकडे वळूया की महाराजांनी हे ध्यान आपल्या अनुयायांमध्ये, आपल्या साधकांमध्ये आणि या संस्कृतीमध्ये, समाजामध्ये कसं हळूवार पसरवलं त्याचा पत्ताच लागला नाही. प्रत्येक गोष्टीतून ते म्हणायचे, ध्यान करो, ध्यान दो, ध्यान से करो. आपल्याही बाबतीत हे होतच की नाही? आपण म्हणतो ध्यान दे, हा अभ्यास करते ना, ध्यान देऊन अभ्यास कर. चालते ना, ध्यान दे, कसं चाललंय तुझं, पडतेस तू, तोल जातोय. अरे बाबा, लक्ष कुठे तुझं, गाडी कुठं चालवतोय, ध्यान दे ना. म्हणजे ध्यान हा शब्द आपण सकाळपासून रात्रीपर्यंत ऐकत असतो. अरे उचकी लागली, पाणी पिणं, कुठे लक्ष आहे? खोकला आला, सगळं लक्ष त्या सिरियल मध्ये, ते मला जाऊ दे, इकडे लक्ष दे ना, ध्यान दे ना. हा ध्यान 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 शब्द सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्याला सोबत असतो, पण आपल्याला लक्षातच येत नाही की ध्यान म्हणजे काय. आपले महाराज खूप सुंदर शब्दात आपल्याला या किस्स्यातून परिचय करून देतात. केशवजी भाई आशर यांच्या बंगल्यावर महाराज जातात आणि तिथे आपले जी के प्रधान साहेब येतात. जी के प्रधान साहेब नेहमी शंका कुशंका महाराजांना विचारणारे. मी का तुमच्यावर विश्वास ठेवू, सांगा, या प्रश्नाचं उत्तर द्या, इथपासूनच त्यांची सुरुवात अशी व्हायची. आता त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला होता तो होता की मला नाही पटत कृष्णाने भगवद्गीता अर्जुनाला सांगितली. अरे युद्धाच्या ठिकाणी कोणी काय अशी भगवद्गीता सांगतं का? महाराज हसले नेहमीप्रमाणे त्यांच्या पद्धतीने. ये इकडे, बस माझ्या समोर. आणि तो चित्र ते तुम्ही डोळ्यासमोर आणा की महाराजांनी डोळ्यांनी खुणावलं. बसले प्रधान समोर आणि महाराज म्हणाले, बघ माझ्या डोळ्यात. महाराजांनी त्याच्या डोळ्यात बघितलं आणि प्रधानांनी महाराजांच्या. त्याच क्षणी प्रधानांचं जे ध्यान लागलं मास्टर्स, ते 2-2.5 तास. आणि 2 तासानंतर त्यांना जाणवलं की आपण खूप काहीतरी वेगळी अनुभूती घेतलीये. त्या ध्यानातून त्यांना बाहेर येणंच कठीण होतं. आणि जेव्हा ते ध्यानाच्या बाहेर आले तेव्हा त्यांनी महाराजांच्या चरणावर आपलं डोकं ठेवलं की महाराज, तुम्ही मला काय दाखवलंय? अरे साक्षात भगवान कृष्णाच्या मुखातली जी भगवद्गीता होती, तो तो अनुभव जो युद्धभूमीवर झाला, तो अनुभव तुम्ही मला आज दिलाय. म्हणजे कुठल्या प्रकारचं समाधीचं ध्यान ही शेवटचीच अवस्था आहे ना मास्टर्स, की अशा प्रकारचे अनुभव महाराजांनी कसे घडवून आणले आणि जिवंत असताना तर दिलेच आणि गेल्यानंतर सुद्धा दिले. काल कितीतरी अनुभव आपण यशोदा मावशींच्या मुखातून ऐकत होतो की गेल्यावर सुद्धा पद्मजाताईंनी पण तो अनुभव दिलेत आपल्याला, की कितीतरी अनुभव की गेल्यानंतर महाराज कसे आणि कसे भेटले, समाधीचे अनुभव कसे, ध्यानाचे अनुभव कसे. कालचं जे मालिका होती, कालचा जो भाग होता तो अप्रतिम होता, अप्रतिम. त्याचे व्यक्त करायला माझ्याजवळ जरी शब्दच नाही, कुठल्या शब्दात वर्णन करू. कारण नुसत्या त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या आणि त्या धारा प्रत्येकीच्याच डोळ्यात होत्या. किती उत्कट अवस्था होती आणि महाराजांनी हा दिलेला महाप्रसाद होता. मामांचे अनुभव, सगळ्यांचेच या परिवाराचे अनुभव खूप छान वाटलं या सगळ्यांना भेटून. कारण आपण जरी जीव ओततो आहोत, आपण ऐकतो आहोत, पण 13 दिवसानंतर जो महाराजांनी आपल्याला महाप्रसाद दिला त्याचं वर्णन तर काही वेगळंच होतं ना.
सहमत आहात ना माझ्याशी? आता थोडं दुसरीकडे वळूया. महाराज खरं तर कुठल्या शाळेत गेले नव्हते, की कोणी हे त्यांचे शिक्षक आहे असंही नव्हतं. पण महाराजांचे गुरु कोण? तर अक्कलकोटचे स्वामी समर्थ. आणि मुळातच जे महादेव आहेत, त्यांना कुठल्या शाळेत जाण्याची तर काही गरजच नव्हती. महाराज नेहमी अक्कलकोट, गाणगापूर, वाडी, औदुंबर आणि सोलापूर या ठिकाणी जात. मला असं वाटतं बिटवीन द लाईन्स महाराज हे सांगतात आहे की या ठिकाणी ना तुम्ही सगळे जाऊन या. काय करत? तर भजन, कीर्तन, प्रवचन करत अन्नदान होत असे. आता अन्नदानातून सुद्धा महाराज एक बिटवीन द लाईन्स सांगतात की जिथे अन्नदान होतं तिथे बघा, माणसं येतात कशासाठी? तर पहिलं महत्वाचं गोष्ट असते की प्रसाद मिळणार आहे. आणि हा प्रसाद आपल्या लहानपणापासूनच मला आठवतं की आईच्या गावी ते तिथे अगदी खोबरं साखरेचा प्रसाद व्हायचा आणि सगळे बालगोपाल तिथे जमा व्हायचे. प्रसाद द्या ना जी, प्रसाद द्या ना जी करत. आणि रस्सी खेच सुरू व्हायची, एक दुसऱ्याला ढकलायचं त्या छोट्याशा चिरंजीच्या दाण्यासाठी म्हणा किंवा त्या खोबऱ्यासाठी. आपल्याही बाबतीत ते झालं असेल, बरोबर ना? तो प्रसाद मिळायला इतकी चढाओढ असायची. आणि महाराज जो महाप्रसाद द्यायचे ना खिचडीचा, त्याची चव तर काय सांगावी. आणि मग तो प्रसाद घ्यायला अनेक लोक त्या प्रसादातून महाराजांनी हळूहळू स्वतःचे विचार जनमानसात रुजवले. आणि हळूहळू हा जनमानस बदलायला लागला. अनेक नकारात्मक शक्ती या मालिकेच्या द्वारे आपण बघतो की किती नकारात्मक पोटातल्या पोराला मारायला निघाले. का? तर ती जाऊ आहे, वारस नको. म्हणजे कशा प्रकारचे राक्षसी विचार. पण हे महाराजांनी याचं कसं निर्मूलन केलं या विचारांचं, हे आपल्याला या मालिकेतून म्हणा, त्यांच्या पोथीतून आणि त्यांच्या विचारातून, त्यांच्यावर लिहिलेल्या असंख्य पुस्तकातून आपण रोज शिकतो आहोत. कोण कुणाच्या रूपात येईल हे कधी काही सांगताच येत नाही. अण्णासाहेब काळेंचा एक उल्लेख इथे केलाय की पुण्याला अण्णा काळे यांच्या घरी, आता प्रत्येक घरात बाई ही वेगळी असते हा, तिचं रूप वेगळं, तिचा स्वभाव वेगळा. असंच या अण्णा काळेंची बायको सतत महाराजांच्या नावानं ओरडत असायची. पण नवऱ्याचं खूप श्रद्धा महाराजांवर. आणि महाराजांनी त्याला सांगितलं की मी येणार तुझ्या घरी, या महाराज, घर आपलंच आहे. बाई नेहमी पडद्याच्या आडून बघत असते की समोर कोण आलंय, कोण कोणाशी बोलतय, नवऱ्याच्या पाकिटात किती पैसे आहे इथपासून आधुनिक युगातली बायको तो फोनवर कोणाशी बोलतोय आणि कोणाचा मेसेज आला असावा इथपर्यंत तिची नजर ही असते. बरोबर ना? तर झालं असं, अण्णा काळे यांच्या घरी महाराज आले आणि बाईच्या चेहऱ्यावर खूप उदासी की आज संकष्टी आहे, हा बुवा आला आणि हा आता मद्यपान करणार. माझ्या गणपतीचं जे काही माझी पूजा अर्चा आहे ती आता सगळी बुडाली, अभक्ष भक्षण होणार. आणि नंतर महाराजांनी खून केली. अशी 2 बाटल्या आणा. काळेंनी त्यांना बाटल्या आणून दिल्या. आता बाई पुन्हा चिडल्या होत्या की आता हे बघा, मी म्हटलंच होतं संकष्टीच्या दिवशी माझं व्रत बुडवलं म्हणून. पेला आणल्या गेला, काचेचा पेला समोर ठेवला गेला. महाराजांनी ती बाटली, त्या खरं तर महाराज बाटलीतूनच प्यायचे, पण या वेळेला पेल्यात त्यांनी दारू टाकली. आणि ती दारू चक्क दूध होतं. दुधाची पांढरी शुभ्र धार पेल्यात पडत होती. आणि बाई मात्र आता अवाक झाल्या होत्या. गणपती महाराजांच्या रूपानं महाराज तिथे दूध प्यायला आले होते. अहंकाराबद्दल तर महाराजांनी खूप काही सांगितलेलं आहे. मला बाबा नेहमी एक गोष्ट सांगायची, अल्बर्ट आईन्स्टाईनची.
अल्बर्ट आइन्स्टाईनचं नाव या विश्वात सगळीकडे हळूहळू पसरत होतं आणि लोक त्यांना भेटायला येत होते. असेच एक गृहस्थ त्यांना भेटायला आले. त्या संस्थेमध्ये त्यांचं चालणं सुरू होतं. प्रत्येक प्रयोगशाळेत ते पाहत होते. अल्बर्ट आइन्स्टाईन कसे आहेत हे त्यांना काही ठाऊक नव्हतं आणि म्हणून चालता चालता विचारू आपण कोणाला तरी कुठे आहेत म्हणून ते आइन्स्टाईन. अशा विचारात हे गृहस्थ फिरत होते आणि फिरता फिरता ते एका प्रयोगशाळेसमोर आले. त्यांनी बघितलं, कोण गृहस्थ आहेत गड्या. पूर्णपणे त्यांचं लक्ष त्यांच्या प्रयोगात होतं. मध्ये मध्ये ते टिपणं घेत होते. त्यांच्या बुटाकडे लक्ष केलं तर पायात बूट होते पण मोजे नव्हते. खूप वर असलेली पॅन्ट, ढिले ढाले कसे तरी कपडे, पण जे रूप होतं ते त्यांनी खिळवून ठेवलं. असेल हा कोणीतरी व्यक्ती, पण किती खोलपणे हा जे संशोधन करतोय ना. चला, कुणीच नाही इथे तर यांच्याशी गप्पा मारू. या आवेशात, या आविर्भावात ते गृहस्थ त्यांच्या जवळ आले आणि ही जी व्यक्ती होती, जी लिहित होती, टिपणं घेत होती, प्रयोग करत होती, त्या व्यक्तीला म्हणाले, हॅलो, आय एम प्रोफेसर जॉन, डॉक्टर जॉन, प्रोफेसर ऑफ फिजिक्स. आपल्या प्रयोगात लक्ष असणारे एकदम अचानक आवाज आला की आपण असं दचकून वर बघतो. तसंच या व्यक्तीनं आपला पेन खाली ठेवला आणि दचकून वर बघितलं. ओ, सॉरी. प्रोफेसर जॉन हस्तांदोलन केलं. आय एम अल्बर्ट आइन्स्टाईन. आय एम स्टुडंट ऑफ फिजिक्स. मास्टर्स, काय म्हणायचंय ते आपल्यापर्यंत पोचलंय. मला बाबा नेहमी म्हणायचे, बेटा, आयुष्यभर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी म्हणून जगता आलं पाहिजे. आणि बाबांची शिकवण इतकी खोलवर रुजली. परवाच अविधवा नवमी झाली. बाबा अविधवा नवमीलाच गेले. थोडी इमोशनल नेहमीच होत असते. सॉरी फॉर दॅट. महाराजांनी या अहंकाराबद्दल खूप काही सांगितलंय. अहंकार करू नका. त्याची कित्येक उदाहरणं आपण मागच्या अध्यायात घेतली आहेत. महाराजांकडे अनेक लोक खूप ताठ्यानं यायचे आणि महाराज अगदी कमीत कमी शब्दात त्याच्यावरचं जे अहंकाराचं वस्त्र असायचं ते हळूच उतरून बाजूला फेकून द्यायचे. एकदा असंच झालं. एक गृहस्थ आले आणि ते गृहस्थ चायना सिल्कचं शर्ट घेऊन, एक हार घेऊन महाराजांसमोर बसले आणि आपण चायना सिल्कचं शर्ट तुमच्यासाठी आणलंय, म्हणजे मी आणलंय या भावात महाराजांना त्यांनी ते दिलं. महाराज हसले. हा, घाल मला. आणि त्या क्षणी ते शर्ट त्यांना घालणं इतकं कठीण जात होतं की हा माणूस घामाघूम झाला. कारण असे हात करत होते, असे हात करत होते आणि ते हात इतके अशा पद्धतीने ते हालचाल करत होते की ते शर्ट घालणं त्याला खूप कठीण गेलं. आणि ते शर्ट घातलं. चला, मी सुटलो. यांना शर्ट घातलं आणि नंतर हार घालायचा म्हणून त्यांनी हारही घातला. महाराज हसले. बोला, मी कसा दिसतोय. खूपसा घामेघूम झालेला हा माणूस त्यांच्याकडे केवळ बघतच होता. आणा रे, विड्याचं पान आणा, मसाला पान आणा. लगेच कुणीतरी मसाला पान महाराजांच्या हातात ठेवलं. खून केली, खाऊ घाला म्हणून. खाऊ घातल्या गेलं आणि नंतर ते अशा पद्धतीनं महाराजांनी खाल्लं की त्याचं सगळं त्याच्या शर्टावर
सगळा शर्ट लाल पडला, सारं गळत होतं चारी बाजूनी. तो माणूस त्यांना बघत होता. महाराज हसत होते आणि नंतर अरे कसं आपलं शर्ट खराब झालं, आता हे काढायला पाहिजे म्हणून त्यांनी असं कसं तरी करून काढायला सांगितलं. निघतच नव्हतं. जबरदस्तीने काढलं आणि ते शर्ट फाटून गेलं. जे काही सांगायचं होतं ते महाराजांनी याच्यातून सांगितलं. म्हणजे कुठल्या भावानं कोण कसं आलं आहे त्याचा अहंकार कसा हळूच ते काढायचे. हा अहंकार बिटवीन द लाईन्स महाराज आपल्याला इथे सांगतात आहे, आपल्यात किती आहे तर रोज आपण आपला चेक करायला पाहिजे, बोलताना वागताना, की मी कितीदा आले. आणि तितकंच महत्वाचं आहे की आपल्या मुलांमध्ये हा अहंकार त्याचं किती कोंब फुटतंय आणि किती वाढलाय, त्याचं आता झाड आहे की वृक्ष झालाय. कारण ही मुलं इतकी अहंकारी होतात आणि मायबापाला असं बोलून घेतात की रोज डोळ्यांना धारा लागतात. त्याच्यामुळे मुलं वाढवत असताना किंवा जे आपण संवाद साधतो ते खूप आपण त्याची तारीफ करतो आहोत का आपल्या मुलांची. आणि होत असेल तर कुठेतरी बघा, आपले आईवडील आपले कधीच तारीफ करत नव्हते लहानपणी, तुम्ही बघितलं असेल. फार कमी कधीतरी एका शब्दाने जरी बोलले तरी आपल्याला वाटायचं बाप रे, आज माझ्या आईने किंवा वडिलांनी माझ्याबद्दल हे जे उद्गार काढले किती छान वाटायचं. आपण कुठेतरी चुकतो हो का, म्हणजे आपली सगळ्यांची पिढी. हा बिटवीन द लाईन अर्थ महाराजांनी इथे आपल्याला सवाल केलाय. आणि असेल तर आपलं आत्मपरीक्षण करून आपल्यालाच बदलायचंय मास्टर्स. मुलांना दोष देण्यात अर्थ नसतो. मिरीचे जहागीरदार नानासाहेब मिरीकर हे नेहमीच ज्ञानेश्वरीवर बोलत. हा जेव्हा मी संदर्भ घेते तेव्हा मला आठवतात आपले दादा परमपूज्य डॉक्टर सुनील काळे. ज्ञानेश्वरीच्या एका ओवीवर ते 3 तास सलगपणे बोलतात आणि इतकं बोलल्यानंतरही असं वाटतं की दादांना खूप काही सांगायचे ते राहूनच गेलंय. जरूर त्यांची तुम्ही प्रवचन ऐका. आधी माटुंग्याला होत होते, आता पुण्याला मात्र नेहमीच होतात. एका ओळीतून ते खूप काही बोलतात. असो, मिरीच्या जहागीरदारांबद्दल बोलते की निसळ यांना महाराजांनी ते ज्ञानेश्वरीवर बोलत होते आणि नेहमीच ते छान बोलायचे. एक दिवस त्यांना एकाला खून केली की आण, आणि महाराजांनी 2 बाटल्या पटकन अशा घेतल्या, बाटलीच तोंडाला लावायची. नंतर महाराज त्यांना म्हणाले, अरे मिरीकर, तू काय सांगतोय रे ज्ञानेश्वरीचा अर्थ, थांब जरा मी सांगतो. आणि म्हणून महाराज पुढे आले आणि एका ओवीचे महाराजांनी 50 अर्थ सांगितले. 50. आणि ही भावार्थ दीपिका का आहे, कारण ही भावार्थाच्या उच्च पदाला पोचली आहे. आणि दीपिका म्हणजे ही सगळ्या संतांना मार्ग दाखवणारी आहे. सगळ्या संतांनाच काय, आपल्यासारख्या सगळ्यांनाही मार्ग दाखवणारी आहे. आणि म्हणून ती भावार्थ दीपिका आहे. इतकं महाराज सुंदर विवेचन करायचे. ज्ञानेश्वर माऊलींचा जो प्रत्येक शब्द शब्द होता तो प्रत्येकाच्या हृदयापर्यंत ते पोचवायचे. परावाणीतून ही ज्ञानेश्वरी महाराजांनी पोचवली आहे. आणि म्हणून जिथे वैखरी संपते तिथे परा सुरू होते. आणि हा अनुभव आपण कालच घेतला. ही भावार्थ दीपिका एकदा सोलापूरच्या वकिलांनी महाराजांना आपल्या घरी आमंत्रण दिलं. महाराजांनी सांगितलं की आता मला थोडा विश्राम करायचा, मी वर जातो आणि आराम करतो, वर कोणी येऊ नका. ताकीद दिली, कोणी येऊ नका बरं वर. सगळ्यांनी सांगितलं हो महाराजा, नाही येणार.
पण या गृहस्थांना राहवलं नाही. जेव्हा कोणी बघा असं म्हणतं की तू हे करू नको, तू आभाळाकडे बघू नको, आपलं लक्ष आभाळाकडे जातं. जी गोष्ट करू नको म्हटलं ती गोष्ट आपण करायला जातो. असंच झालं. या गृहस्थांना तर सांगितलं या वकिलाला की तू येऊ नको, कोणी येऊ नका. पण हे गृहस्थ दबक्या पावलानं महाराजांना बघायला वर गेले आणि बघतात तर काय, महाराजांचा प्रत्येक अवयव महाराजांनी असा संपूर्णपणे त्या खोलीभर वेगळा करून ठेवला होता. म्हणजे खोलीचं दार लोटलं होतं. त्याच्यामुळे सहज हलक्या हाताने यांनी ते दार उघडलं आणि जे चित्र बघितलं ते सगळे अवयव असे वेगवेगळ्या भागात ठेवले होते. कुठे खुंटीला हृदय अडकवलं होतं, कुठे पाय, कुठे हात, कुठे असं वेगवेगळे डोकं. आणि हे जे दृश्य होतं ते हे कधीच या गृहस्थांनी महाराजांच्या बाबतीत बघितलेलं नव्हतं. साई महाराजांच्या बाबतीतही असंच सांगितलं जातं की साई महाराज सुद्धा आपले वेगवेगळे अवयव असे काढून ठेवायचे. आतडे धूत असत असं वर्णन एका ग्रंथात मी वाचलेलं होतं. म्हणजे आपल्याला याच्या वरून अंदाज येईल मास्टर्स की केवढे महाराज तपस्वी होते की जे आपल्या शरीराला विलग करून पुन्हा ते जोडत होते. या वर्णनाने सुद्धा खूप वेगळ्या भावना आपल्या मनात निर्माण होतात की हे नेमकं कसं झालं असेल. एक जादूगाराची गोष्ट दिलेली आहे रघुवीरची की रशियात तो होता आणि मॉस्को शहरात तर खूप थंडी, इतकी प्रचंड थंडी की लोक कोटावर कोट चढवून घरात सगळे दार बंद करून बसायचे. आणि अशा अवस्थेत असं टेम्परेचर असताना झिरोचं महाराज मात्र त्या रस्त्यावर आपले जे कपडे नेहमीचे घालत त्या कपड्या घालून महाराज हिंडत. सगळ्यांना आश्चर्य वाटत असे की महाराज कसे काय साधे कपडे घालून हिंडतात जेव्हा लोक सगळे दार खिडक्या बंद करून. आपण सगळे थंडीच्या दिवसामध्ये थंडीचा अनुभव घेतो. मुंबईला इतकी थंडी नसते मास्टर्स, पण बाकी सगळीकडे खूप थंडीचा अनुभव आपण घेत असतो. तर महाराज मात्र कधीच महाराजांच्या अंगावर कोणी स्वेटर वगैरे बघितलेलं नव्हतं. म्हणजे आपल्यातला अग्नी महाराज स्वतःच प्रज्वलित करायचे आणि त्या उभेमध्ये कसं राहायचं हे महाराजांनाच ठाऊक असायचं. इथे टांगेवाल्याचा एक किस्सा घेऊन आज थांबते. कारण एका टांगेवाल्याला महाराजांनी सांगितलं होतं की 13 हा आकडा लाव लॉटरीचा. त्याला सांगितलं तसं बाकीच्या रिक्षेवाल्यांना वाटलं की 13 आकडा आपण पण लावू आणि सगळ्यांनी 13 आकडे लावून बघितले. पण बाकीच्यांना यश आलं नाही. त्या ज्याला सांगितलं होतं त्याला यश आलं आणि त्याला भरपूर पैसा मिळाला. का तर त्याची बायको आजारी असायची. तिच्या औषधोपचारावर पैसा हा अतिशय आवश्यक असायचा. म्हणून त्याला 13 आकडा फळला. पण बाकीच्यांना गरजच नव्हती, त्याच्यामुळे त्यांना कुणालाच फळला नाही. याच्यातून बिटवीन द लाईन्स महाराजांची कृपादृष्टी ज्याच्यावर असते त्याला अनुभव येतात. केवळ मी पोथी वाचली आणि महाराजांचा फोटो ठेवला किंवा मी त्यांना नमस्कार करते म्हणून होत नाही. कृपादृष्टीसाठी हृदयापासून हृदयापर्यंतचं जे नातं आहे ते कुठलेही संत असू दे, आपले कुठलेही गुरु असू दे, असं नाही की फक्त महाराज. आपले जे गुरु आहेत त्या गुरूंशी आपलं नातं आपल्या हृदयापासून असेल तर तो भाव आपल्याला निर्माण करता येतो. अन्यथा आपल्याला तो भाव निर्माणच करता येत नाही आणि आपण केवळ मेकॅनिकली वागतो की हा घे महाराजा प्रसाद किंवा हा पोरांना अंगारा लावतो, नैवेद्य दाखवतो, पोथी पुराण करतो, त्याच्यावर फुलं वाहतो, पण आपल्याचा भावच नसेल तर जिथं भाव नाही तिथं देव कसा पावेल मास्टर्स. महाराज सांगतात ते कालचं माऊलीच्या डोळ्यातून जे अश्रू येत होते केवढ्या उन्नत अवस्थेत त्या होत्या की त्यांच्या डोळ्यातून धारा लागल्या होत्या आणि त्यांना बोलवतच नव्हतं. ही अवस्था जेव्हा येईल तेव्हा आपल्याला आपले गुरु कळते. याच भावात
आपण त्यांना शरण जाऊया, त्यांना साथ घालूया. आपल्या गुरूंना मी आपल्याला विनंती करते, आपले सुंदर डोळे, त्याच्या आधी आपले चष्मे. मी माझा चष्मा याच्यासाठी ठेवते कारण मला तुम्ही सगळे दिसता म्हणून. कारण तुमच्यासोबत मला ध्यान करता येत नसतं. असो, आपले सुंदर डोळे, आपले चष्मे बाजूला काढून ठेवा. अगदी एखाद्या सम्राटासारखे, सम्राज्ञीसारखे बसा. मास्टर्स, रोज इथे बसायच्या आधी महाराज काहीतरी एक ध्यान सांगतात. आज त्यांनी सोहम ध्यान सांगितलंय. तर 11दा नव्हे 13दा आपण सगळेच सोहम म्हणणार आहोत. सो म्हणताना श्वास आत घ्यायचे. माझा आवाज येतो ना सगळ्यांना? सो म्हणताना, अगं बाई, गुरुदादाच्या समोर गुडी आहे हिरकणी. नमस्कार बेटा. खूप सुंदर आहे ग तू. नमस्कार करा. नमस्कार. नमस्कार. किती गोड आहेस, बापरे. बसा मास्टर्स ध्यानाला. सो म्हणताना आपल्या मणिपूर चक्रापर्यंत जायचंय आणि हम म्हणताना तिथूनच श्वास बाहेर हळूहळू काढायचे, अगदी आरामात. सो हम. 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 मास्टर्स,
या क्षणी आपण संपूर्णपणे शंकर महाराजांच्या महादेव आणि महादेवीच्या ऊर्जेशी एकरूप झालेला आहात. पावलापासून ही ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीरात पसरलेली आहे. आपली पावलं बघा मास्टर्स, शांत झाली आहेत. वर पोटरे आणि गुडघे शांत, गुडघ्याच्या वरचा भाग मूलाधार चक्रापर्यंत शांत. मूलाधार ते मणिपूर म्हणजेच पोटापर्यंतचा भाग शांत. पोटापासून म्हणजेच मणिपूर चक्रापासून हृदय चक्र आणि आपली सगळी पाठ, स्पायनल कॉर्ड, शांत झालं. दोन्ही खांदे हात अगदी बोटांपर्यंत शांत. आपली मान मागून पुढून चारी बाजूने शांत. आपले सबंध वरचे डोकं शांत झाले. लेफ्ट ब्रेन, राइट ब्रेन. इमॅजिन करा मास्टर्स, आपले डोळे, आपला चेहरा बघून घ्या. आपले सगळे दात, जीभ, पडजीभ, कान, कान, कानाच्या मागचा भाग, आपले केस, आपला सबंध ऑरा, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश शांत झाले.
आता आपण आणि आपले श्वास एक साक्षी भावाने आपल्याला आपल्याकडे बघायचे. अजून शांत व्हा मास्टर, अजून सहज व्हा. अजून शांत. अजून शांत व्हा मास्टर्स. और शांत और सहज. आपण एका निर्जन बेटावर आलेलो आहोत. आपण सगळे एका गोलाकार वर्तुळामध्ये बसलेलो आहोत. अजून सहज व्हा मास्टर्स. अजून शांत. तुम्ही विसासारखे हलके झाले आहात. या निर्जन बेटावर एक सुंदर नदी वाहते. एका बाजूला खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्याला दिसतात आहेत. हरण, ससे, हिंस्र श्वापद सुद्धा आहे. पण सगळे एकमेकांवर प्रेम करणारे. खूप मोठी झाडी, वनराई, हे असं बेट केवळ निसर्गाच्या कुशीत असलेलं. समोर असलेलं भव्य नदीचं पात्र आणि मागे असलेलं एक घनदाट जंगल. पक्ष्यांचे नानाविध आवाज. चोही बाजूनी
एक सुगंध रान फुलांचा, मोगऱ्याचा आणि अशी इथे एक जमीन आहे की असं वाटतं ही गुलाबाचे ताटवे इथे कसे उगवले. खडकाळ जमीन, पण तरी तिथे असंख्य गुलाबाची झाडं आहेत. एकेका झाडाला 100-100, 200-200 फुलं, असे गुलाबाचे ताटवे. त्यातून येणारा सुगंध कितीतरी फुलपाखरं त्याच्यावर बसलेली आहेत, उडतात आहे. खूप नानाविध वेगवेगळ्या रंगाची फुलपाखरं. अजून उतरा मास्टर्स, खाली खाली उतरा. खोल खोल, अजून गहरे गहरे. थंड वाऱ्याची झुळूक तुम्हाला स्पर्शून जाते. असा वारा कधी अनुभवलाच नव्हता. खूप सुंदर. जंगलाच्या मागे चारी बाजूनी आपल्याला पहाडी दिसते, हिरवीगार पहाडी, जशी काही हिरवी शाल पांघरलीये. निळ्या आभाळांना टेकणारी अशी पहाडी. पाखरांचे आवाज, पाखरांचं उडणं, पाखरांचे थवे, मधूनच कोकिळेचा कुहू कुहू आवाज. आपण या नदीच्या पात्रात तिला नमस्कार करून पाय सोडून बसलेलो आहोत. नदीचं थंडगार पाणी आपल्या हाताला लागलेलं आहे, पायाला लागलेलं आहे. आणि हळूहळू
आणि या पाण्यात आपल्याला हवं तसं पोहतो आहोत, नाचतो आहोत. या जलदेवतेचा आनंद घेतो आहोत. संपूर्ण या जलदेवतेच्या ऊर्जेने आपण या ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी एकरूप झालेलो आहोत. सूर्याचा कोवळा प्रकाश नदीच्या पात्रात आपल्या ब्रह्मरंध्रातून सूर्याची सगळी कोवळी किरणं शरीरभर पसरलेली आहे. फील करा मास्टर्स. आपले गुरु आपल्या जवळ, बघा त्यांना. आपल्या जवळ आपले गुरु. ते आणि आपण एक विलक्षण सुखाची अनुभूती संपूर्ण ऊर्जेशी एकरूप झालेला आहात. महाराजांना जी समाधी आपल्याला दाखवून द्यायची आहे, ती समाधीची अवस्था. पूर्णपणे शून्यता. पूर्ण शून्यता. या शून्यतेत तुम्हाला प्रत्येकाला एक संदेश मिळतो.
एक संदेश या शून्यतेत. योग योग योगेश्वराय काल काल कालेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय शंभो 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 महादेवाय मास्टर्स, ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते आपले गुरु शंकर महाराज, महादेव आणि महादेव सगळ्यांना कोटी कोटी दंडवत प्रणाम. आपण ज्या स्थानातून आला आहात त्या स्थानात जायला मोकळे. आपले आशीर्वाद असेच बरसत राहा. मास्टर्स, अगदी हळूच आपले पावलं हलवा. दोन्ही हात डोळ्यांवर, 5 4 3 2 1 0. या विश्वाला आशीर्वाद द्या मास्टर्स. या विश्वाचं कल्याण झालेलं आहे. या विश्वात यानी ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. इथले शेतकरी, शेतमजूर, सैनिक सगळे सुखी आहेत, सुरक्षित आहेत. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. इथल्या मुली बाळी, इथले गाय वस्त्र जनावर सगळे सुरक्षित आहेत. तथास्तु, तथास्तु. दोन्ही हात आपल्या डोक्यावर आणि स्वतःला म्हणा मास्टर्स, तथास्तु, तथास्तु, तथास्तु. शंकर महाराजांच्या सुरक्षा कवचेमध्ये आपण आणि आपला परिवार आहे. आपला दिवस आनंदात जाऊ, आपली सारी स्वप्न पूर्ण.
एका वेगळ्या अवस्थेत आपण सगळेजण आहोत. आत्मवंदनताई, अतिशय अभ्यासपूर्वक व छोट्या छोट्या उदाहरणासह आपण फार छान पद्धतीने सांगता. फार छान वाटतं, फार छान. ज्ञान व ध्यान दोन्ही छान. ध्यान एवढं छान लागलं, एकाग्र चित्त. खरंच महाराजांची खूप मोठी कृपा आहे. खूप 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 धन्यवाद ताई. शतकोटी प्रणाम. खूप छान. शब्द नाहीयेत. मी बोलतो. आज एकदम खूपच जास्त ट्रान्स मध्ये होतो. म्हणजे आता पण तुम्ही शेवटी जेव्हा म्हणाला की आपल्या डोक्यावर हात ठेवा, तेव्हाच तुमचे शब्द ऐकू आले. नाही तुम्ही जर ते बोलला नसता, ऐकू नसतं आलं त्यावेळेस माहिती नाही किती वेळ असाच राहिलो असतो, अशाच अवस्थेत राहिलो असतो मी. तेवढं फक्त सांगायचं होतं आजचं. खूप डीप मेडिटेशन झालं. थँक्यू. खूप छान. ही ट्रान्समध्ये जाणंच, शून्यताच महत्वाची असते. शून्यतेतूनच तुम्हाला सगळे सिक्रेट्स मिळतात. ही अवस्था खूप उत्तम. मी रजा घेतो सगळ्यांची. धन्यवाद. रोहिणीताई तुम्ही कंट्रोल कराल ना मीटिंग? नक्की हो नक्की. हो हो. मला वाटतं थँक्यू. आज सगळेजण या अवस्थेत आहे ना, की आपण याच अवस्थेत राहावं अशी माझी विनंती आहे. सगळ्यांची रजा घेते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नमस्कार.